नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं 5वं प्रकरण चालू आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती. आणि आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण KPO म्हणजेच नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा या संकल्पनेचे फायदे आणि तोटे विविध मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण KPO म्हणजेच ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा या संकल्पनेचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर ही जी ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा आहे, ही बाह्य सेवा किंवा ही ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा या संकल्पनेची थोडक्यात पुन्हा एकदा मी माहिती सांगते की बाह्य सेवा म्हणजेच बाहेरून विकत घेतली जाणारी सेवा. बाह्य सेवा म्हणजेच काय की जी सेवा बाहेरून विकत घेतली जाते. म्हणजे मोठे मोठे व्यवसाय असतात ते त्यांच्या कामाव्यतिरिक्त वेगळ्या प्रकारची कामं करण्यासाठी, म्हणजे त्यांचं नेहमीचं जे काम आहे त्या कामाव्यतिरिक्त त्यांना जी काही वेगळी कामं करावी लागतात ती कामं करण्यासाठी ती सेवा ते विकत घेत असतात. काय करत असतात? बाहेरून विकत घेत असतात. मग ही बाह्य सेवा जी आहे तर ही कोणत्या प्रकारची आहे? ज्ञान प्रक्रिया, म्हणजे जिथे विशेष ज्ञानाचा, कौशल्याचा, पात्रतेचा वापर करावा लागतो अशी बाह्य सेवा. आता ही जी बाह्य सेवा आहे तर ह्या बाह्य सेवेचे काही फायदे आणि तोटे आहेत, तर ते आपण या मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. पहिला फायदा आहे कमी किमतीत व्यावसायिक सेवा. आता ही जी सेवा आहे, बाह्य सेवा बाहेरून विकत घेतली जाते, त्यामुळे साहजिकच या सेवा विविध व्यावसायिक पुरवत असतात. त्यामुळे या सेवा कमी किमतीमध्ये उपलब्ध होत असतात. कशा उपलब्ध होत असतात? कमी किमतीमध्ये उपलब्ध होत असतात. त्यानंतर दुसरा आहे कुशल कर्मचारी. आता ज्यावेळेस ह्या बाह्य सेवा विकत घेतल्या जातात या कशावर आधारित असतात? ज्ञानावर आधारित असतात. कशावर आधारित असतात? ज्ञानावर, कौशल्यावर आधारित असल्यामुळे त्या प्रकारचं ज्ञान असेल तरच त्या व्यक्ती ते ठराविक काम करू शकतात. आपण ही संकल्पना समजून घेताना एक उदाहरण घेतलं होतं की जर समजा एखाद्या मोठ्या व्यावसायिक कंपनीला अकाउंटिंगचं काम करण्यासाठी जर एखादा कर्मचारी हवा असेल किंवा ठराविक किंवा काही कर्मचारी आवश्यक असतील, तर अशा वेळेस ते प्रकारचं काम करणारे कर्मचारी म्हणजेच ते बाहेरून विकत घेत असतात. काय करत असतात? विकत घेत असतात. ह्या बाह्य सेवा. मग ह्या ज्या KPO प्रकारच्या म्हणजे ह्या ज्या बाह्य सेवा आहेत तर या सेवा देणाऱ्या संस्थांकडूनच हे कर्मचारी काम करण्यासाठी मिळवत असतात. मग अशा वेळेस ज्यावेळेस या सेवा देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था ठराविक प्रकारचं कौशल्याचं, ज्ञानाचं काम करण्यासाठी कुशल असणाऱ्या व्यक्तीच निवडत असतात की ज्यांच्याकडे कौशल्य आहे. म्हणजे अकाउंटिंगचं काम करायचं आहे तर त्या अकाउंटिंगचं काम करण्यासाठी अकाउंटिंगचं ज्ञान असणारे आणि अकाउंटिंगच्या कामाचं कौशल्य असणारेच व्यक्ती काय केली जाईल? त्या कामासाठी नियुक्त केली जाईल. म्हणजे ज्यावेळेस हे KPO या संकल्पनेअंतर्गत जे कर्मचारी काम करत असतात ते कसे असतात? कुशल असतात. त्यांना जे काम दिलेले आहे त्या कामामध्ये ते कुशल असतात. त्यानंतर कमी खर्च. हे जे बाह्य सेवा आहे, बाहेरून विकत घेतली जाते सेवा, त्यामुळे साहजिकच ही सेवा मिळवण्यासाठी खर्च कमी येतो. कारण अकाउंटिंगचं काम जर करायचं असेल तर त्याच्यासाठी कौशल्य असणारीच व्यक्ती निवडावी लागते. मग अशा वेळेस जर त्यांना बाहेरून कौशल्य असणारी व्यक्ती कमी किमतीमध्ये उपलब्ध होत असेल तर साहजिकच याच्यासाठी जो खर्च येत असतो तो नक्कीच कमी असतो. त्यानंतर लवचिकता. आता हे जे KPO ही जी संकल्पना आहे या संकल्पनेअंतर्गत ज्यावेळेस एखादा कर्मचारी काम करत असेल तर तो कर्मचारी ज्यावेळेस तो काम करत असतो त्यावेळेस त्याचं काम आणि कामाची वेळ यांच्यामध्ये लवचिकता साधली जाते. काय साधली जाते? लवचिकता. कारण हे कशावर आधारित काम असतं? ज्ञानावर आधारित काम असतं. म्हणजेच ज्ञानावर आधारित काम असल्यामुळे व्यावसायिकाला त्याच्या वेळेमध्ये ठराविक प्रकारचं ज्ञान लगेच तो उपलब्ध करून घेऊ शकतो, विकत घेऊ शकतो. ते काम तो विकत घेत असल्यामुळे त्याला पाहिजे त्या वेळेस ते काम मिळू शकतं. म्हणून
KPO या संकल्पनेमध्ये लवचिकता असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे एखाद्या व्यावसायिकाला ठराविक अकाउंटिंगचं काम करण्यासाठी जर कर्मचारी हवे असतील तर तो लगेच एखाद्या व्यावसायिकाला म्हणजेच बाह्य सेवा देणाऱ्या संस्थेला ठराविक प्रकारचे कर्मचारी मागून घेऊ शकतो. त्यामुळे ठराविक प्रकारचं ज्ञान असणारे कर्मचारी त्याला त्वरित उपलब्ध होतात. म्हणजेच इथे लवचिकता साधली जाते, काम वेळेत पूर्ण होतं पाहिजे त्या वेळेत. म्हणजे कर्मचारी आणि व्यावसायिक किंवा तो जो पुरवठादार आहे यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे संपर्क निर्माण होत असतात. त्यानंतर KPO या संकल्पनेचे काही तोटे सुद्धा आहेत. मग काय तोटे आहेत तर पहिला तोटा आहे सुरक्षितता. आता अतिशय महत्त्वाचा एक तोटा आपल्याला लक्षात येतोय की ही जी संकल्पना जरी कितीही मोठ्या प्रमाणात फायदे देणारी असते तरी सुद्धा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही सुरक्षितता आहे. कारण ज्यावेळेस एखादा कर्मचारी कंपनीचं काही महत्त्वाचं काम करत असेल तर अशा वेळेस कंपनीची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची समजली जाते. कारण ही जी कामं असतात KPO या संकल्पनेअंतर्गत जी काही कामं येतात ती ज्ञान असणारी कामं असतात. विशेष ज्ञान किंवा कौशल्य असणारीच कामं असतात की ठराविक काम करण्यासाठी विशेष प्रकारचं कौशल्य किंवा ज्ञान असणं आवश्यक आहे. मग अशा वेळेस त्या ज्ञानाचा वापर जर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने जर चुकीच्या पद्धतीने केला तर काय होणार आहे की त्या व्यवसायाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. दुसरा आहे कामाच्या गुणवत्तेची खात्री नाही. आता ज्यावेळेस एखादी कंपनी बाह्य सेवा देणाऱ्या संस्थेकडून ठराविक काम करण्यासाठी कर्मचारी घेत असेल तर अशा वेळेस कर्मचारी घेताना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेची कोणत्याही प्रकारे खात्री देता येऊ शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, काम करण्याची पद्धत वेगळी असते, त्याची कामाची निष्ठता जी आपण म्हणतो तर ती वेगळ्या प्रकारची असते. तर त्यामुळे तो ज्या प्रकारचं काम त्याच्याकडून आपल्याला आवश्यक आहे किंवा काम मिळालं पाहिजे तर त्या प्रकारचं काम मिळेलच अशी कुठल्याही प्रकारची खात्री देता येत नाही. त्यानंतर पुढील तोटा आहे वेळखाऊ प्रक्रिया. जर समजा एखाद्या व्यावसायिकाला किंवा कंपनीला ठराविक काम वेळेतच होणं गरजेचं असेल तर अशा वेळेस KPO ही संकल्पना त्यांच्यासाठी फायद्याची ठरेलच असं नाही. कारण ही KPO ही जी संकल्पना आहे या अंतर्गत जो काही वेळ लागत असतो कामासाठी तो जास्त वेळ लागत असतो. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे वेळखाऊ प्रक्रिया आहे. कारण ही कोणत्या गोष्टीवर आधारित असते, ज्ञान आणि कौशल्यावर. त्यामुळे साहजिकच या प्रकारचं काम करण्यासाठी ठराविक वेळ हा लागतच असतो. त्यामुळे ही वेळखाऊ प्रक्रिया असल्यामुळे ज्या व्यावसायिकांना कमी वेळेत आणि ठराविक वेळेतच काम झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा असते तर त्यावेळेस मात्र त्यांना ह्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे KPO ही संकल्पना जरा तोट्याचीच ठरते. त्यानंतर शेवटचं आहे संज्ञापन समस्या. की बऱ्याचदा काय होतं की हे जे काम आहे म्हणजे KPO हे जे काम आहे किंवा या संकल्पनेअंतर्गत जे काही काम केलं जातं तर त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात संज्ञापन समस्या निर्माण होतात. मग कोणत्या प्रकारच्या, समजा त्यांची भाषिक अडचण येत असेल कारण वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात त्यामुळे त्यांच्यामध्ये भाषेची अडचण येत असेल किंवा कायद्याची सुद्धा अडचण येत असेल किंवा प्रत्येक देशाचे कायदे हे वेगवेगळे असतात तर त्या कायद्याची सुद्धा अडचण येऊ शकते किंवा प्रत्येक देशाची संस्कृती जी आहे त्यामुळं त्यांच्या संस्कृतीची सुद्धा अडचण येऊ शकते. म्हणजे अशा विविध प्रकारच्या अडचणी येत असल्यामुळे काय होतं की त्या व्यावसायिकांमध्ये म्हणजे सेवा विकत घेणाऱ्या संस्था आणि सेवा देणाऱ्या संस्था याच्यामध्ये संज्ञापन समस्या निर्माण होत असतात. जर दोन देशातील कर्मचारी असतील किंवा दोन देशातील व्यावसायिक असतील तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये भाषिक अडचण येऊ शकते. प्रत्येकाचे कायदे, प्रत्येक देशाचे कायदे वेगवेगळे असतात किंवा संस्कृती वेगवेगळी असते. परिणामी त्यांच्यात काम करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे या
संकल्पनेमुळे काय होऊ शकतं की संज्ञापन समस्या निर्माण होऊ शकते. कारण आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की KPO ही संकल्पना जी आहे की या संकल्पनेअंतर्गत जे काही रोजगार निर्माण होत असतात तर ते रोजगार खूप मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्यांना आवश्यक असतात. त्यामुळे साहजिकच बऱ्याचदा त्यांच्यामध्ये भाषेबाबत किंवा संस्कृतीबाबत किंवा कायद्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. आता हे जे आपण काही या KPO या संकल्पनेचे फायदे आणि तोटे अभ्यासलेले आहेत तर ते पुन्हा एकदा आपण काय करूया थोडक्यात पाहूयात. पहिला फायदा आहे कमी किमतीत व्यावसायिक सेवा, की ही जी KPO ही जी संकल्पना आहे तर या संकल्पनेअंतर्गत जी काही सेवा मिळते तर ही सेवा कशी मिळते, कमी किमतीमध्ये सेवा मिळत असते, त्याच्यासाठी जास्त खर्च करावा लागत नाही. त्यानंतर दुसरं पाहिलं आपण कुशल कर्मचारी, की हे KPO या संकल्पनेअंतर्गत जे काही काम करावं लागतं ते ठराविक ज्ञान आणि कौशल्य असणाऱ्या व्यक्तीकडूनच हे काम करून घेतलं जातं. त्यामुळे साहजिकच अतिशय कुशल असणारे कर्मचारीच या प्रकारामध्ये काम करत असतात. उदाहरणार्थ आपण पाहिलेलं अकाउंटिंगचं काम करण्यासाठी अकाउंटिंगचं ज्ञान आणि ते काम करण्याचं कौशल्य असणारीच व्यक्ती असावी लागते. त्यानंतर कमी खर्च, या सेवा बाहेरून विकत घेत असल्यामुळे साहजिकच या सेवांसाठी कमी खर्च द्यावा लागतो, कमी खर्चामध्ये या सेवा उपलब्ध होत असतात. त्यानंतर लवचिकता, की बऱ्याचदा या सेवा या आपण केव्हाही उपलब्ध करू शकत असल्यामुळे या ग्राहक म्हणजे व्यावसायिक आणि सेवा देणाऱ्या संस्था यांच्या नात्यामध्ये काय होते, एक प्रकारची लवचिकता निर्माण होते, कारण या सेवा पाहिजे त्या वेळेत उपलब्ध करता येऊ शकतात. यामध्ये वेळेचा कुठल्याही प्रकारे तुटवडा किंवा कुठल्याही प्रकारे वेळेचा म्हणजे वापर होत नाही, किंवा ज्यावेळेस आवश्यक असेल व्यावसायिकाला त्या वेळेस त्याला ह्या बाह्य सेवा तो विकत घेऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये लवचिकता असलेली दिसून येते. त्यानंतर तोटे पाहू आपण. सुरक्षितता, की बऱ्याचदा हे जे काम आहे तर ज्ञान आणि कौशल्यावर आधारित असल्यामुळे व्यवसायाची जी काही महत्त्वाची माहिती आहे ती महत्त्वाची माहिती किंवा म्हणजे गुप्तता राखली जावी तर ती बऱ्याचदा या KPO या संकल्पनेमुळे ती सुरक्षितता किंवा व्यावसायिक गुप्तता राखली जाईलच असं नाही. त्यानंतर म्हणजे थोडक्यात सुरक्षिततेला अडचण निर्माण होऊ शकते. त्यानंतर दुसरं आहे कामाच्या गुणवत्तेची खात्री नाही. ज्यावेळेस एखादी सेवा देणारी संस्था आहे ज्यावेळेस ती सेवा देत असते, उपलब्ध करून देत असते, त्यावेळेस त्या कर्मचाऱ्याच्या कामाच्या गुणवत्तेची खात्री देता येत नाही. त्यानंतर वेळखाऊ प्रक्रिया, ही जी KPO ही जी संकल्पना आहे तर ह्या संकल्पनेसाठी जास्त वेळ लागत असतो. म्हणजे या संकल्पनेअंतर्गत जी कामं करावी लागतात तर त्या कामासाठी जास्त वेळ लागतो. जास्त वेळ का लागतो, कारण ती ठराविक प्रकारचीच कामं असतात की जी ज्ञानावर आणि कौशल्यावर आधारित असतात, त्यामुळे त्यांना जास्त वेळ लागतो. म्हणजेच KPO या संकल्पनेअंतर्गत जी काही कामे असतात तर ती वेळखाऊ प्रकारची असतात. मग जर समजा एखाद्या व्यवसायाला ठराविक काम वेळेत होणं आवश्यक असेल तर अशा वेळेस ते जर वेळेत झालं नाही तर त्या व्यवसाय संस्थेला तोटा होऊ शकतो. म्हणजे त्यांच्यासाठी ही संकल्पना तोट्याची असू शकते. आणि शेवटचं आपण पाहिलं संज्ञापन समस्या, की बऱ्याचदा या ज्या KPO संकल्पनेअंतर्गत ज्या काही सेवा दिल्या जातात त्या बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या असतात. म्हणजे दुसऱ्या देशामध्ये सुद्धा या सेवा पुरविल्या जातात आणि ज्यावेळेस या सेवा दुसऱ्या देशामध्ये पुरविल्या जातात त्यावेळेस साहजिकच याच्यामध्ये भाषिक किंवा कायदेशीर विषय किंवा संस्कृती विषयक अडचण निर्माण होत असते. त्यामुळे याच्यामध्ये जो काही भेदभाव निर्माण होतो, म्हणजेच भेद असतो की प्रत्येक देशाची भाषा वेगळी असते, त्यामुळे ती समजून घेण्यासाठी आणि त्या पद्धतीने काम करण्यासाठी मग त्या दुसऱ्या देशाची भाषा किंवा त्यांचे कायदे किंवा त्यांची संस्कृती समजून घेऊन त्यानुसार काम करून देण्यासाठी साहजिकच मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असते. त्यालाच संज्ञापन समस्या असं म्हटलेलं आहे. मुलांनो, आपण आज या KPO या संकल्पनेचे फायदे आणि तोटे सविस्तर अभ्यासलेले आहेत. सद्यस्थितीमध्ये KPO या संकल्पनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहेत. तुम्हीही भविष्यात पुढे जाऊन ठराविक प्रकारचं कौशल्य असणारे ज्ञान प्राप्त केल्यानंतर तुम्हाला या संकल्पनेअंतर्गत चांगल्या प्रकारचे रोजगार किंवा नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. ह्या KPO संकल्पनेअंतर्गत ज्या काही नोकऱ्या निर्माण होत असतात, रोजगार निर्माण होत असतात, त्यांना संपूर्ण जगभर मागणी आहे.
तर त्यामुळे या KPU या संकल्पनेचा तुम्ही सविस्तर अभ्यास करा. त्याच्यामध्ये कोणकोणते रोजगार निर्माण होत असतात तेही शोधा आणि चांगल्या प्रकारे तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडून त्या दिशेने तुम्ही शिक्षण घेऊन या संकल्पनेअंतर्गत चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या करू शकता. अशा प्रकारे आपलं हे लेक्चर इथेच संपलं. धन्यवाद.